वाशिम जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही अनेक गावातील पिण्याच्या पाण्याच्या योजना गेल्या 4 ते 5 वर्षांपासून रखडल्याचा आरोप करत स्वराज्य संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य गोपाल भिसडे पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले। रखडलेली कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांचा पाणी प्रश्न सोडवावा अशी मागणी त्यांनी केली। निवेदनात अनेक गावातील पाण्याच्या टाक्यांची कामे अर्धवट असल्याने नागरिकांना विशेषतः उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय असं त्यांनी नमूद केले। योजनेवरील खर्च, सद्यस्थिती आणि काम पूर्ण होण्याबाबतची माहिती देखील नागरिकांना देण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आलाय। रखडलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी, कामे तातडीने पूर्ण करावीत आणि भ्रष्टाचार आढळल्यास कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भिसडे यांनी केली आहे। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। सर्वांना सप्रेम नमस्कार। वाशिम जिल्ह्यामध्ये जेवढ्या काही गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये सर्वात मोठी केंद्र शासनाची जर योजना म्हणजे कोणती असेल तर ती म्हणजे जल जीवन मिशन होय। खऱ्या अर्थानं वाशिम जिल्ह्यामध्ये विविध ग्रामपंचायतचा निधी मंजूर या जल जीवन मिशन योजनेमध्ये झाला आणि खऱ्या अर्थानं रिसोड तालुक्यातील मोजे कोळी गाव हे आमचं गाव आणि खऱ्या अर्थाने या गावामध्ये जर अक्षरशः आपण जर बघितलं तर गेल्या 5 वर्षापासून हे जल जीवन मिशनचं काम हे रखडलेलं आहे। आज जर आपण जर अंदाजित या कामाची जर रक्कम जर बघितली तर या कामाची रक्कम कोटीपेक्षा जास्त आहे, 1 कोटीपेक्षा जास्त आहे। परंतु मला जिल्हा प्रशासनानं हे या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून द्यायचं आहे की खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे काम हे बोगस दर्जाचे काम हे खऱ्या अर्थाने या जल जीवन मिशनमध्ये झालेले आहेत। आणि मला नाही असं वाटत की वाशिम जिल्ह्यामध्ये असं एकही गाव नाही की ज्या गावामध्ये जल जीवन मिशनचं काम हे पूर्ण चांगल्या दर्जाचं झालं असेल। खऱ्या अर्थानं आज 5 वर्ष झाले या कामाला जर कोळी गावामध्ये जर आपण जर वस्तुस्थिती जर बघितलं तर हा 30 बाय 30चा गड्डा आहे। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरोली येथील श्री जाखमाता पायी दिंडी सोहळा यंदाही उत्साहात मार्गस्थ झाला। अध्यक्ष सुधीर भेंडाले, विणेकरी सच्चिदानंद भगवंत सामंत आणि सचिव विनायक पारघे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित दिंडीत वारकऱ्यांसाठी फिरती स्वच्छतागृह, स्नानासाठी स्वतंत्र पाण्याचा टँकर आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली। या स्वच्छता उपक्रमासाठी दिंडीला निर्मल ग्राम पुरस्कार मिळालाय। दिंडीत सहभागी सर्व महिला वारकऱ्यांना एकसारख्या साड्या देण्याचा उपक्रमही राबवण्यात आलाय। वारी दरम्यान महिलांची ओळख सहज व्हावी आणि सुरक्षितता वाढावी या उद्देशाने कुलस्वामिनी अंबिका पतसंस्थेचे अध्यक्ष मनोज किसनराव सावंत यांच्या सौजन्याने हा उपक्रम राबवण्यात आला। त्याचे विविध माध्यमांनीही कौतुक केले। सीताबाई तुकाराम पवळे यांच्या स्मरणार्थ वसंत निलेश आणि नितीन पवळे यांनी स्वच्छता सुविधांसाठी कायमस्वरूपी योगदान दिले। भक्ती, शिस्त आणि स्वच्छतेचा आदर्श ठरलेल्या या दिंडीचं वारकरी आणि भक्तांकडून विशेष कौतुक केले जाते। आपण आलो आहोत पालखी सोहळ्यात। या वारीच्या ठिकाणी आपण आलो। या ठिकाणी वारीचा आज मुक्काम आहे आणि हा मुक्काम आहे शिरपळ फाटा या ठिकाणी। काही भाविक या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण पालखीच्या या वारीमध्ये चालताना काय काय अनुभव आला आणि तुम्ही काय काय ह्या वारीतून शिकलात त्याविषयी आपण जाणून घेऊया। पहिल्यांदा आपलं नाव सांग। आपल्याला या पालखीविषयी काय अनुभव आला आणि किती वर्ष झालं आपण या वारीमध्ये आणि वारीमधले जे सरकारने जी व्यवस्था केलेली आहे जे अन्नदान करतात त्याविषयी तुम्ही काय सांगा? पालखीविषयी काय सांगता? एवढी जनसंख्या असते, एवढी गर्दी असते, किती 6 वर्ष वारी केली मी माझ्या ग्रुपला आणलेलं आहे। या शासनाने ज्या ज्या योजना वारीसाठी दिलेल्या त्या व्यवस्थित वाटतात एकदम भारी। कारण आणि ज्या ठिकाणी पाहिलेत असे 1-2 व्हिडिओ आलेत की काही जे वारकरी आहेत ते सांगतात की वारीला पाणी व्यवस्थित मिळत नाही। सगळं मानायला पाहिजे म्हणजे असं एवढं कोण करतं एवढं आणि ज्या तुम्हाला सोयी सुविधा दिल्या जातात त्या दवाखान्याच्या सगळं देवच आम्हाला खूप आनंद वाटतो वारी। किती वर्ष झाले तुम्ही वारीमध्ये आहात? 4 वर्ष झाले। कसा आनंद आहे हा वारी सोहळ्याचा? आणि तुम्ही पालखीसोबत अभंग आनंदच लुटायचा असतो वारीचा एकदम भारी आहे।
आणि आपल्या घर परिवार सोडून आपण या वारीमध्ये सामील झालेला असतात. तिकडली आठवण या विषयी काय बोलतात? वारीमध्ये वारीत आठवणच येत नाही. एकदम भारी. आपण सर्वजण आपल्या न्यूज मराठी 24/7 ही मुलाखत दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद. उमरखेड तालुक्यातील मुळावा इथं गटविकास अधिकारी किरण कोळपे यांनी बीएलओंची आढावा बैठक घेऊन विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेच्या कामाचा आढावा घेतला. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 30 जून पासून सुरू झालेली ही प्रक्रिया 31 जुलैपर्यंत पूर्ण करायची आहे. मतदार नोंदणी आणि मतदार यादी अद्ययावत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळेत झालेल्या बैठकीत जनजागृती, मतदार नोंदणी आणि प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी केंद्र प्रमुख अनिल बेर्डे आणि बीएलओ उपस्थित होते. अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि बीएलओ यांच्या माध्यमातून घराघरात जाऊन मतदार पडताळणीचं काम सुरू असल्याचं सांगण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी किरण कोळपे यांनी नागरिकांना आवाहन करत एकही पात्र नागरिक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये असं त्यांनी सांगितलंय आणि 31 जुलैपूर्वी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन केलंय. आपल्यासोबत आशा सेविका आहेत आणि ते या मतदार जनगणनेचं SIRचं काम करत आहेत. घरोघरी जाऊन भेटी देत आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. हे बघ पूजा, हे की नाही SIRचा फॉर्म आहे आणि हे फॉर्म की नाही तुम्हाला भरून द्यायचं आहे. याच्यावर आधार नंबर लागेल, मोबाईल नंबर लागेल, तुमच्या आईवडिलांचं नाव लागेल. हे फॉर्म जर तुम्ही भरून दिलं तर तुमच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान यादीमध्ये नाव राहील. जर तुम्ही हा फॉर्म व्यवस्थित भरून नाही दिला तर कदाचित तुमचं नाव मतदान यादीतून वगळू शकते आणि तुम्ही मतदान करण्यापासून वंचित राहू शकता. तर हे SR फॉर्म घेऊन BLO प्रत्येक घरी येणार आहेत. तर हे तुम्ही ज्यांचे फॉर्म आले असतील त्या सर्वांनी आपले हे फॉर्म भरून द्यायचे. आणि तसंच आता तुम्ही जसा तुमचा फॉर्म भरून दिला तसंच तुमच्या नातेवाईकांना सांगायचं, तुमच्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांना सांगायचं, तुमच्या मैत्रिणींना सांगायचं, जेवढ्या तुमच्याजवळ तुमचे नातेवाईक कॉन्टॅक्ट नंबर असतील त्यांनासुद्धा सांगायचं की या महिन्यात हे SIRचं सर्वे चालू आहे. हा फॉर्म तुम्ही भरून द्यायला पाहिजे. धन्यवाद. सोबत उमरखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी साहेब आहेत आणि SIR प्रक्रिया जे चालू आहे पूर्ण देशभरामध्ये त्या बाबतीमध्ये जनजागृती किंवा काम किती झालेलं आहे त्याबाबत मुळावा येथे BLOच्या संपर्कात राहण्यासाठी आज एवढ्या सकाळी गटविकास अधिकारी मुळावा या गावात आलेले आहेत. सर, आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा. सर्वांना नमस्कार. आज आपण मुळावा सर्कलमध्ये SIRचं कामची प्रगती पाहण्यासाठी आलेलो आहे. तर मी सर्व मुळावावासियांना जे वोटर्स आहेत त्यांना एक आवाहन करतो की ज्या मतदारांनी EF फॉर्म अद्यापर्यंत भरून दिलेला नाही त्यांनी आपापला जो BLO आहे त्या क्षेत्रातला त्या संबंधित BLOंना प्रत्यक्षात भेटून आपला EF फॉर्म भरलेला आहे की नाही हे चेक करा. जर भरलेला नसेल तर तात्काळ सर्वांनी EF फॉर्म भरून घ्यावे. आणि तसेच गावातील सर्व नागरिकांना विनंती आहे की आपल्या संपर्कात इतर कोणी व्यक्ती असतील वोटर्स ज्यांना की या संदर्भात माहिती नाही त्यांनीसुद्धा आपल्या सर्व जवळच्या व्यक्तींना याची माहिती देऊन जवळच्या जवळ असणाऱ्या BLOंना संपर्क साधून EF फॉर्मची म्हणजे SIRची माहिती त्या BLOंना देण्यास सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. आपल्यासोबत काही BLO आहेत आणि BLOंना काय त्रास आहे किंवा काय जाणवते, लोकांनी काय करायला पाहिजे आपण विचारू. नमस्कार. BLOंना प्रत्येकांच्या घरी जाणे आणि संबंधित मतदाराकडून त्यांच्याकडनं EF फॉर्म जो आहे तो पूर्ण भरून घेणे. आपण पूर्ण फॉर्म अपलोड केल्याच्या नंतर त्यांना ती पावती देतो आहे. त्या पावतीसाठी कृपया मतदार बंधूंनी जास्त आग्रह करू नये. आपला संबंधित BLO आपला EF फॉर्म आपल्याकडे पावतीच्या स्वरूपात दुसऱ्या दिवशी आणून देतील. प्रत्येक BLO ह्या प्रत्यक्ष फील्डवर जाऊन काम करीत आहेत आणि त्यांच्यासोबत मी परत विनंती करेल की आपल्या स्थानिक मुळावा येथील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स व सहाय्यक BLO म्हणून दिलेले आमचे सहाय्यक शिक्षक यांनी देखील त्यांना मदत करावी ही विनंती. धन्यवाद. न्यूज मराठी 24/7शी प्रतिक्रिया दिल्या
प्रतिनिधी संतोष आडे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव इथं एक दिवसीय उपोषण तहसील कार्यालयासमोर रमेश अवचार, जे.एस. शिंदे, गोवर्धन सोथमल आणि ग्रामीण भागातून आलेले नागरिक, महिला वर्ग सहभागी झाले होते. या उपोषणामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. नीट परीक्षा MPSC मार्फत घेण्यात याव्यात आणि शासनाची सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची त्वरित शासनाने दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्रमुख उपोषणकर्ते रमेश अवचार, जे.एस. शिंदे यांनी न्यूज मराठी 24/7 ला आपली प्रतिक्रिया दिली. आज आपण इथे सोनम वांगचुक पर्यावरण तज्ज्ञ तसेच शिक्षण तज्ज्ञ यांचं गेल्या 19 दिवसापासून परीक्षेमध्ये शिक्षण व्यवस्था अतिशय ढेपाळल्यामुळं शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देण्यात यावा आणि पारदर्शक परीक्षा घेण्यात यावी. या परीक्षेमध्ये हजारो विद्यार्थ्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्या मागणीसाठी जंतर मंतरवर सोनम वांगचुक या पर्यावरण तज्ज्ञांनी जे उपोषण गेल्या 19 दिवसापासून सुरू केलेलं आहे त्या उपोषणाला जाहीर पाठिंबा म्हणून मालेगाव तहसील कार्यालयासमोर श्रीमान अवतार साहेब, त्याचबरोबर शिंदे साहेब आणि त्यांच्यासोबत भरपूर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. उपोषणासाठी महिला मंडळी उपस्थित झालेली आहे. सदर उपोषण अतिशय शांततेच्या मार्गाने या ठिकाणी सुरू आहे. या उपोषणाची शासनाने दखल घ्यावी आणि सोनम वांगचुक यांना न्याय देण्यात यावा अशा प्रकारचं हे उपोषणाची मागणी या ठिकाणी तहसील कार्यालय मालेगाव या ठिकाणी संबंधित सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला मंडळी करत आहेत. या उपोषणाची दखल माननीय तहसीलदार साहेबामार्फत शासनाने घ्यावी अशी मागणी या ठिकाणी ते करत आहेत. मी आदरणीय उपोषणकर्ते श्री अवचार साहेब यांना त्यांच्या मनोगतासाठी या ठिकाणी बोलायला सांगितलं. मी रमेश अवचार, दिल्ली येथील CGPला पाठिंबा देण्यासाठी पर्यावरण तज्ज्ञ सोनम वांगचुक सर तसा अभिजित टिपके यांच्या दिल्ली येथील उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करत आहोत. आमच्या मागण्या आहेत की जे 20 पोरांना आत्मदान केलं त्यांना प्रत्येकी 1 कोटी शासनाने द्यावेत आणि त्यांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही शासनातर्फे आणि त्यांच्या मागण्या आमच्या त्या आंदोलनातून घेत आहोत आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा व्हावा अशी आमची प्रमुख मागणी आहे. अशा प्रकारचं शांततापूर्ण आंदोलन आज आम्ही करत आहोत. या उपोषणामध्ये सहभागी झालेले श्री शिंदे साहेब यांनी आपलं मनोगत या ठिकाणी करावं. या ठिकाणी दिल्ली येथे CJP या पक्षातर्फे जे आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनात सोनम वांगचुक यांनी 19 दिवसापासून जे उपोषण मांडलेलं आहे त्यांच्या आंदोलनाला आणि उपोषणाला या ठिकाणी सक्रिय पाठिंबा म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत. देशामध्ये शिक्षणाची व्यवस्था अतिशय खालावलेली आहे आणि जवळपास ज्या काही सगळ्या परीक्षा आहेत मोठ्या पदांच्या त्या सर्वच्या सर्व परीक्षा सरकारतर्फे पेपर फोडण्यात येतात असा आमचा स्पष्ट आरोप आहे. यावेळेला नीट परीक्षेमध्ये माझा पूर्णपणे अभ्यासांती रिसर्चांती आरोप आहे की
या ठिकाणी BJP आणि RSSचे जेवढे पोरं पहिल्या परीक्षेत पास व्हायला पाहिजे होते तेवढे पोरं पास झाले नाही, म्हणून त्यांनी हा पेपर घोटाळा केला आणि परीक्षा रद्द केली. त्यामध्ये आमच्या अनेक पोरांचं नुकसान झालेलं आहे. फक्त नीटचीच परीक्षा नाही तर JEE ॲडव्हान्स वगैरेच्या परीक्षा तशाच केल्यात त्यांनी. त्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा तशीच केली. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये TETची परीक्षा झाली, तिचेही पेपर फोडले. एवढंच नाही तर तलाठ्याच्या परीक्षेसाठी सुद्धा असाच सगळा प्रकार केला. म्हणजे जेवढे काही रोजगारांचे मार्ग आहेत या सगळ्या मार्गाला पहिले तर त्यांनी अवरोध केलं, पण जेवढ्या जागा उरल्या त्या उरलेल्या जागाचं जेव्हा कॉम्पिटिशन होते या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये आजच्या तारखेचं सरकार आणि सरकारपरची संघटना जाणून बुजून सगळं करत आहे, हा आमचा आरोप आहे. आणि म्हणून या ठिकाणी आता या पुढच्या परीक्षा जर सरळ मार्गाने झाल्या नाहीत, पारदर्शी जर झाल्या नाहीत तर हे आंदोलन तीव्र करण्यात येईल, ही या ठिकाणी दखल घेण्यात मालेगाव येथील नगरपंचायतीमध्ये शहरातील नागरिकांच्या समस्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये जनतेनं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, राहती अतिक्रमण, नियमाकुल अशा अनेक समस्या मांडल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज सोनोने, नगर अध्यक्ष ओम खुरसडे, उपाध्यक्ष राधा खवले, नगरसेवक, महिला जिल्हा अध्यक्ष, महिला तालुका प्रमुख, शिवसैनिक उपस्थित होते. यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी इथं स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधात बाजारपेठ कडकडीत बंद ठेवत महावितरण कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. वाढीव वीज बिलं कमी करावीत, ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत, गावातील देखभाल दुरुस्तीची कामं पूर्ण करावीत, तसंच वादग्रस्त सहाय्यक अभियंत्यावर कारवाई करून गैरव्यवहाराची चौकशी करावी अशा प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या. मोर्चानंतर महावितरण कार्यालयासमोर सुमारे 3 तास ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलनकर्ते आक्रमक झाल्यानं पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केले. कार्यकारी अभियंता उशिरा पोहोचल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. अखेर पोलीस ठाण्यात ठाणेदारांच्या मध्यस्थीनं महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. त्यामुळे या ठिकाणचं वातावरण खराब झालेलं आहे. या ठिकाणी उपकार्यकारी अभियंता प्रभारी पदावर आहेत, ते कुठल्याही प्रकारची रिस्क घ्यायला तयार नाहीत. त्यामुळं गेल्या 3 तासापासून या ठिकाणी बिना अन्न पाण्याची जनता रस्त्यावर आहे आणि ढाणकी बाजारपेठ बंद सुद्धा आहे. पेण तालुक्यातील कांजुर्ले आदिवासी वाडीतील 5 वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणातील आरोपीला तातडीनं फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे पेण तालुका शाखेनं केले. याबाबतचं निवेदन पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्याकडे सादर करण्यात आले. निवेदनात या प्रकरणाची जलद गती न्यायालयात सुनावणी करून कठोर शिक्षा द्यावी, तसंच बदलापूर, उरण, कल्याण आणि नरसापूर इथल्या प्रकरणांप्रमाणे या प्रकरणातही तातडीनं न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली. अशा घटनांना आळा घालण्यासाठी शासनानं कठोर भूमिका घ्यावी असंही निवेदनात नमूद करण्यात आलंय. जे आरोपी आहे किरण भिकू वाघमारे, त्याच्या 24 वर्ष वय आहे आणि मुलगीचा वय 5 वर्ष आहे. उमरखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नगर परिषदेसमोरील भारत पेट्रोलियमच्या पुरुषोत्तम अँड कंपनीच्या पेट्रोल पंपाच्या कथित अतिक्रमणाच्या मुद्द्यावर तणाव निर्माण झालाय. परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी चौकात बंदोबस्त तैनात केलाय. यावेळी ठाणेदार शंकर पांचाळ, भूमी अभिलेख विभागाचे अधीक्षक बाळू आडे, सार्वजनिक विभागाचे बांधकाम विभागाचे अधिकारी तसंच भारत पेट्रोलियमचे प्रतिनिधी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा संघर्ष समितीनं या अतिक्रमणाविरोधात यापूर्वी अनेक आंदोलनं आणि उपोषणं केली. जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिल्यानंतरही कारवाई झालेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. संबंधित अतिक्रमण तातडीनं हटवावं, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अधिकाऱ्यांसमोर देण्यात आलाय. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे. आपण यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यामध्ये आलेले आहोत. उमरखेड शहरामधून राज्यमार्ग 262 व राष्ट्रीय महामार्ग तुळजापूर नागपूर जातो. या रस्त्याच्या कडेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवलेला आहे आणि या पुतळ्याच्या आजूबाजूला जे अतिक्रमण आहे ते काढण्यासाठी अनेक लोकांनी बरेच वेळा आंदोलनं केली, उपोषणे केली आणि परिणामी जेलसुद्धा भोगलेली आहे. तरी पण या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या आजूबाजूचे
अतिक्रमण आजपर्यंत निघत नाही, कायद्याच्या कचाट्यामध्ये ते अडकत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या बाजूला जो पुरुषोत्तम अँड कंपनीचा भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप आहे, त्या पेट्रोल पंपाची लीज संपलेली आहे. बऱ्याच बाबतीमध्ये लोकांनी आंदोलनं केलेली आहे, पण आजतागायत ते पेट्रोल पंपाचे अतिक्रमण निघालेले नाही. पेट्रोल पंपाच्या टाक्या असतील, पेट्रोल पंपाचे अन्य काही ऑफिसेस असतील, टाक्या खाली आहेत अतिक्रमणमध्ये, पण त्याचे ऑफिस काढले आहे. आजपर्यंत तो पेट्रोल पंप शासनाकडून काढण्यात आलेला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील किंवा आपल्या उपविभागीय अधिकारी असतील, तहसीलदार असतील, यांच्याकडे बऱ्याच लोकांनी निवेदनं दिली, आंदोलनं केली. हे कधी निघणार या प्रतीक्षेमध्ये खूप लोक आहेत आणि याच्यासमोर फार मोठे आंदोलनसुद्धा होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही की राज्यमार्ग 262 हा किती मीटरचा आहे, त्याच्या बाजूला ड्रेन नाली किती मीटरची आहे, त्याच्या बाजूला फुटपॉट किती मीटरचा आहे आणि बिल्डिंग एरिया किती मीटरचा आहे की जो शहरामध्ये आखणी केला जातो, त्याचे उत्तर सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी कुठलेही दिलेले नाही. सर्व नागरिक या गोष्टीकडे लक्ष लावून आहेत की छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या आजूबाजूचे अतिक्रमण व पेट्रोल पंप तात्काळ काढण्यात यावा. न्यूज मराठी 24/7 प्रतिनिधी संतोष आडे. बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव परिसरात मुक्या पशूंना मोफत सेवा देत डॉक्टर अक्षय विढोळे आणि डॉक्टर अभि दिनोरे हे 2 पशुवैद्य निस्वार्थपणे कार्य करत आहेत. कोणताही गाजावाजा न करता ते स्वखर्चानं पशुपालकांच्या मदतीला धावून जातात. त्यांच्या कार्याचं परिसरात कौतुक केलं जाते. गाय, म्हैस, बैल, कुत्रे, हरिण, माकड, रोही यांसह अनेक पशूंवर उपचार करून त्यांनी जीवनदान दिले. पशुपालकांकडून मिळणाऱ्या मानधनावर समाधान मानत किंवा काहीही मिळालं नाही तरी सेवा सुरू ठेवत त्यांनी पशुप्रेमाचा आदर्श निर्माण केलाय. पशुसेवा हीच ईश्वर सेवा आहे. आई वडिलांकडून मिळालेल्या संस्कारातून ही सेवा सुरू ठेवली आहे. मुक्या जीवांची सेवा केल्यानं आत्मिक समाधान मिळतं असं मत डॉक्टर अक्षय विढोळे आणि डॉक्टर अभि दिनोरे यांनी व्यक्त केले. प्रख्यात शिक्षण तज्ज्ञ आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी आणि गोंधळाविरोधात दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर आमरण उपोषण सुरू केलंय. त्यांच्या या लढ्याला आता परभणीतूनही सक्रिय पाठिंबा मिळतोय. परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार निदर्शनं केली. सोनम वांगचुक यांच्याशी तातडीनं चर्चा करत केंद्र सरकारनं वांगचुक यांच्या मागण्यांचा गांभीर्यानं विचार करून त्यांच्याशी चर्चा करावी आणि त्यांचं उपोषण तातडीनं थांबवावं. शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी कारभाराला जबाबदार धरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. टक्कर में संघर्ष हमारा नारा है. सोनू वांगचुक आगे बढ़ो, आगे बढ़ो. अभिजीत दीपके आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अभिजीत दीपके तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अभिजीत दीपके तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सोनू वांगचुक तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. लड़ेंगे जीतेंगे, लड़ेंगे जीतेंगे, लड़ेंगे जीतेंगे, लड़ेंगे जीतेंगे. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. यवतमाळ शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरं भर रस्त्यात एकमेकांशी झुंज देत असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय. रस्त्याच्या मध्यभागी जनावरं झगडत असल्यानं काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली. शाळकरी विद्यार्थी, वृद्ध नागरिक, महिला तसंच दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. अचानक जनावरं धाव घेण्याची शक्यता असल्यानं अपघाताचा धोका वाढलाय. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. यवतमाळ शहरातील अनेक ठिकाणी मोकाट जनावरांनी अक्षरशः ठिया मांडल्याचं चित्र दिसतंय. रस्ते, चौक, बाजारपेठ परिसरात जनावरांचा वावर वाढल्यामुळे वाहतुकीवर परिणाम होतोय आणि नागरिकांना देखील मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी अशी जोरदार मागणी होते.
यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस पंचायत समितीच्या शिक्षण विभाग कार्यालयातील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित नसतानाही विद्युत दिवे आणि पंखे सुरू असल्याचं आढळून आलंय। शासकीय विजेचा अपव्यय होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय। कार्यालयातील टेबल खुर्च्या रिकाम्या असतात, दिवे आणि पंखे सुरू असतात असं चित्र समोर आलंय। शासनाकडून ऊर्जा बचतीचं आवाहन केलं जातंय आणि असं असतानाही शासकीय कार्यालयातच अशा प्रकारचा निष्काळजीपणा होत असल्यानं प्रशासनाच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली जाते। माहूरगड शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांचे प्रलंबित अनुदान तात्काळ वितरित करण्यात यावं या मागणीसाठी काँग्रेसचे माहूर तालुकाध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। मागणी मान्य न झाल्यास 5 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून लाभार्थ्यांसह बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। नगरपंचायत माहूरगडला दिलेल्या निवेदनात 2018 ते 2025 या कालावधीत विविध DPR अंतर्गत मंजूर झालेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील शेकडो लाभार्थ्यांचं अनुदान अद्यापही खात्यात जमा झालं नसल्याचं नमूद करण्यात आलंय। अनेक वर्षांपासून निधी रखडल्यानं लाभार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे। यापूर्वी देखील लाभार्थ्यांनी उपोषण केलं होतं, त्यावेळी प्रशासनानं निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं होतं। महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाकडे 3,67 लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं। मात्र अद्याप अनुदानित अनुदान वितरित न झाल्यानं प्रशासनानं तातडीनं कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पर्यटकांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 3 मुख्य आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं। तपासासाठी पोलिसांनी आरोपींच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती। मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। या कालावधीत आरोपींकडून गुन्ह्याबाबत अधिक चौकशी करून इतर साथीदार आणि घटनेशी संबंधित बाबींचा तपास केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली। अमरावती जिल्ह्यात बोगस सोयाबीन बियाणांच्या प्रकरणावरून शेतकऱ्यांचा संताप वाढलाय। शेतकरी संघटनेनं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदन सादर करत शेतकऱ्यांवरील अन्यायाची माहिती दिली। बूस्टर कंपनीचे अधिकारी तक्रार मागे घेण्यास शेतकऱ्यांवर दबाव टाकतायत असा गंभीर आरोप करण्यात आलाय। एक सोयाबीनची बॅग घ्या आणि तक्रार मागे घ्या अशा प्रकारच्या धमक्या कंपनीकडून दिल्या जातायत असा दावा शेतकरी संघटनेनं केलाय। अमरावती जिल्ह्यात सोयाबीन उगवण न झाल्याबद्दल 700हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्यात। या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देत शेतकऱ्यांवर कोणताही दबाव टाकू नये आणि संबंधित कंपनीनं शेतकऱ्यांना आवश्यक मदत आणि न्याय द्यावे असं सांगितलंय। नमस्कार, माझं नाव स्वप्नील भुयार। मी गाव ब्राह्मणवाडा गोविंदपूर येथून आज पालकमंत्री साहेबांना भेटायला आलो आहे। माझं म्हणणं एकच आहे की बूस्टर कंपनीचं जे बियाणं आहे हे मार्च महिन्यातच आम्हाला बूस्टर कंपनीने इथे प्रतिनिधी पाठवून आम्हाला बुक करायला लावलं होतं। त्यानुसार आम्ही 2 ते 3 मार्चलाच बियाणं मिळणार नाही या आशेनं बूस्टर कंपनीचं बियाणं आम्ही बुक केलेलं होतं। आणि ज्यावेळेस आम्हाला लागवड करायची वेळ आली त्यावेळेस आम्हाला ते बियाणं घेतलं आणि शेतामध्ये पेरलं असता आमच्या शेतामध्ये त्याचं काहीच उगवण शक्ती झालेली नाही आहे। काहीच नाही, आम्हाला एवढंच म्हणत आहे ते बॅग घ्या आणि तक्रार मागे घ्या। पालकमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला? सरांनी गुन्हे दाखल करायचे आश्वासन आम्हाला दिलेलं आहे, कारवाई करायची सूचना केली। कारवाई नाही केली तर शेतकरी संघटना याच्यानंतर आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल। या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत नवा विचार।